विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी मुंबई येथील आमरण उपोषण आंदोलन 21 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार। सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दिनांक 3/10/2024 रोजी जाहीर केलेल्या आमरण उपोषण आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून ते आता 21 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूरसह महाराष्ट्रातील महिला विडी कामगारांचे किमान वेतन व इतर मागण्यांसंदर्भी 3 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथील मंत्रालयासमोर आमरण उपोषण आंदोलन जाहीर करण्यात आले होते। परंतु सध्या नवरात्र उत्सव असल्याने व महिलांचा हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा असल्याकारणाने सदर आंदोलन पुढे ढकलून 21 ऑक्टोबर 2024 रोजी करण्याचा निर्णय महाराष्ट्र कामगार सेनेच्या एका बैठकीत घेण्यात आला आहे। तरी विडी कामगार बंधू भगिनी प्रशासनाने याची नोंद घ्यावी असे आवाहन विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे। जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज। प्रामुख्यानं सोलापूरसह महाराष्ट्र राज्यातील महिला विडी कामगारांच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्र शासन व प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला। 30 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला। परंतु सध्या नवरात्र उत्सव आणि त्याचबरोबर महिलांच्या ह्या मोठ्या सणाला येणाऱ्या कामकाजाच्या अडचणी लक्षात घेऊन विडी कामगारांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आज 30 सप्टेंबरचा आमरण उपोषण आंदोलन 21 ऑक्टोबर रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामागे विडी कामगारांच्या सर्वांच्या सहमतीने अनुमतीने आणि कामगार सेना पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तरी सर्व विडी कामगार बंधू भगिनींनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाने देखील याची नोंद घ्यावी अशी विनंती करतो। पण या महाराष्ट्रातील जे कामगार विरोधी, कामगारांना खाईत लोटणारे, कामगारांना दुर्लक्ष करणारे सरकारविरुद्ध उपोषण 21 ऑक्टोबरला 100% करणार म्हणजे करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।